नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आंबेगावच्या आदिवासी भागात अतिवृष्टीचा कहर, रस्ते पूल वाहून गेले. भीमाशंकर व जुन्नर मार्ग बंद. आंबेगावच्या आदिवासी भागातील आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक छोटी मोठी पूल, रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घोडेगावचे पोलीस निरीक्षक सागर पवार पहाटेपासून या आदिवासी भागात आपल्या पोलिसांसमवेत नागरिकांचे सुरक्षेसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व सरकारी विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोड नदी आणि बुबरा नदीला मोठा पूर आल्यामुळे या दोन्ही नद्या आदिवासी भागात दुतडी भरून वाहत आहेत. सर्व ओढे, नाले, डोंगर दऱ्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा रस्ता बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. ढिंबा, शिनोली, शिंदेवाडी, गोनवडी, घोडेगाव, नारोडी, पिंपळगाव घोडे, चिंचोडी, चिंचोली, कोलदरे येथील नदीच्या काठावरील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. मागील 24 तासात ढिंबा धरण साठ्यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धरण साठा 23% सकाळी 6 वाजता 37% गेला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली भात रोपे व बंदिस्त बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी पहाटेपासून या ठिकाणी स्वतः देखरेख करून अनेक ठिकाणी रस्ते व नागरिकांना मदत केली आहे. सध्या घोडेगाव परिसर व आदिवासी भागातील पाण्यामुळे झालेल्या परिस्थितीची प्रशासन पातळीवर दखल घेतली आहे.